राजकीय वर्तुळातून आहे। काका शिंदेंसोबत पुतण्या उद्धव यांच्यासोबत अनिकेत कदम शिवबाठाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे। रामदास कदमांना घरातूनच आव्हान आहे। शिवबाठाच्या फलकावर रामदास कदमांच्या पुतण्याचा फोटो आहे। शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम शिवबाठाचं काम करणार आहेत। दापोली विधानसभेमध्ये सख्या आमदार चुलत भावासमोर आता अनिकेत कदम शिवबाठाचा प्रचार करणार आहेत। खेडमध्ये अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे शिवबाठाने फलक लावलेत। अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत। घरगुती वाद आता राजकारणापर्यंत पोहोचलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्याशी जोडले गेलेत। राजेश, घरामधूनच हा वाद आता बाहेर येतोय, चव्हाट्यावर येतोय असं दिसतंय। अनिकेत कदम हे शिवबाठाचा प्रचार करणार असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर ही जी बातमी आहे ती धक्कादायक, कारण राजकारणामध्ये हे चालतं। खरं तर सख्खे भाऊ एकमेकाच्या विरोधात राहतात, तसंच काहीच आता खेडच्या राजकारणामध्ये झालेलं आहे। आता जे शिवसेनेचे जे मेन मुख्य जे नेते आहेत रामदासभाई कदम यांचा जो पुतणा आहे म्हणजे सदानंद चव्हाण यांचा जो मुलगा आहे तो आता जे विद्यमान आमदार आहेत योगेश कदम यांच्या विरुद्धच प्रचार करणार आहे। कारण योगेश कदमांच्या जवळजवळ ही त्यांची जी उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्याचबरोबर उबाटाकडनं संजय कदम जे माजी आमदार आहेत त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। मात्र संजय कदम यांच्या बाजूने जे सदानंद चव्हाण आहेत म्हणजे रामदासभाई कदम यांचे बंधू आहेत सदानंद चव्हाण, त्यांचा मुलगा अनिकेत कदम हा त्यांच्या विरुद्ध प्रचार करणार आहे। त्यामुळे कुठे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ अशी आहे की आता सक्का पुतण्यात किंवा मग चुलत भाऊच आपल्या भावाच्या किंवा मग आपल्या चुलत्यांच्या विरुद्ध प्रचार करणार आहे। त्यामुळे कुठे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की आता हे जे राजकीय युद्ध आहे, कारण घरी त्यांच्या खरं तर एकमेकांच्या विश्व जात नाही। कारण होतं ते साई रिसॉर्ट प्रकरण, आणि साई रिसॉर्ट प्रकरणावरूनच हा वाद खरं तर निर्माण झालेला आहे। आणि तो वाद आता राजकीय दृष्ट्या फार महत्व मानला जातोय। कारण सदानंद चव्हाणांनी मागच्या वेळेला योगेश कदम जेव्हा उभे राहिले होते तेव्हा स्वतः योगेश कदम सदानंद चव्हाणांना वैयक्तिक भेटलेले होते की काका मला मदत करा, त्याप्रमाणे सदानंद चव्हाणांनी त्यांना मदत केलेली होती। मात्र आता सदानंद चव्हाण अधिक त्यांचा मुलगा अनिकेत कदम हा प्रत्यक्षरित्या रणांगणात राजकीय दृष्ट्या उतरणार आहेत। आणि आता काका पुतणे किंवा दोन्ही काका पुतणे म्हणजे सदानंद चव्हाण असतील किंवा मग रामदास कदम असतील त्यांची दोन्ही मुलं आहेत जे आता विद्यमान आमदार योगेश दादा कदम आहे किंवा मग अनिकेत कदम हे आता कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये हे युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।